सरपंच या नात्यानं संतोष देशमुख हे प्रत्येक रमजान ईदला मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे। यंदा मात्र ते आपल्यात नाहीत या भावनेनं अनेक मुस्लिम बांधवांना आपल्या भावना अनावर झाल्या। आता जी दृश्य तुम्ही बघितली ती दृश्य होती मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांची आणि मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची। मागील काही महिन्यांपासून सतत डोळ्यात पाणी असणाऱ्या धनंजय देशमुखांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। मुस्लिम बांधवांसाठी सर्वात मोठा असणारा हा सण म्हणजे रमजान ईद। देशभरात ईदचा उत्साह पाहायला मिळाला, मात्र हाच आनंदाचा आणि उत्साहाचा सण बीडमधल्या मस्साजोगमध्ये काही साजरा झाला नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर ईद साजरी न करण्याचा निर्णय मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांनी घेतला। मागच्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजतंय। आपल्या भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय न्यायासाठी लढतायत। भाऊ हयात नसताना त्यांची भूमिका धनंजय देशमुख पार पाडताना दिसतात। सरपंच या नात्यानं संतोष देशमुख हे प्रत्येक रमजान ईदला मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे। यंदा मात्र ते आपल्यात नाहीत या भावनेनं अनेक मुस्लिम बांधवांना आपल्या भावना अनावर झाल्या। संतोष देशमुख हे प्रत्येक वेळी आमच्या सोबत असायचे, आमच्या सुखदुःखात ते सामील व्हायचे आणि यावर्षी तर मंगल कार्यालयात ईद साजरी करण्याचा त्यांनी संकल्पही जाहीर केला होता, पण त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं। त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी मशिदीत नमाज अदा करून ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या भेटीला गेले। त्यांची गळाभेट घेताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले। देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे रमजान ईद साजरी करणार नाही या मुस्लिम बांधवांच्या भूमिकेमुळे धनंजय देशमुख यांनाही आपले अश्रू अनावर झाले। खरं तर 2 मार्च पासून रमजान महिन्याला सुरुवात झाली होती। या दरम्यान मस्साजोग इथल्या मुस्लिम बांधवांनी आपले रोजे पूर्ण केले, मात्र 200हून अधिक लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बांधवांच्या जवळपास 20 ते 25 घरात रमजान ईद साजरी झालीच नाही। घरात शीरकुर्मा किंवा इतर कुठलेही गोडधोड पदार्थ तयार झालेच नाहीत। ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी आपल्या लेकरांना कपडेही घेतले नाही। धनंजय देशमुख यांच्या गळ्यात पडून हे सगळे मुस्लिम बांधव अक्षरशः रडले। रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधव दरवर्षी साजरा करत असतात। समाजामध्ये एकमेकांच्या प्रती आपुलकी, मदत, प्रेम वाढवणारा हा सण असतो। संतोष देशमुख हयात असताना सरपंच या नात्याने या मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांचा आनंद द्विगुणित करायचे। यंदा सरपंच हयात नसल्याने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। धनंजय देशमुख जेव्हा मुस्लिम बांधवांच्या भेटीला गेले त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले। यावेळी मागच्या रमजान ईदची आठवण सांगताना अनेक मुस्लिम बांधव भावुकही झाल्याचं पाहायला मिळालं। पुढची ईद दणक्यात साजरी करू असं अण्णा म्हणाले होते, याची आठवणही मुस्लिम बांधवांनी करून दिली आणि हे सांगत असतानाच मुस्लिम बांधवांचा कंठही दाटून आला। संपूर्ण देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असताना मस्साजोगच्या गावकऱ्यांनी मात्र आपल्या या सरपंचाच्या आठवणीत ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांनी उचललेलं हे पाऊल चर्चेचा विषय ठरलं। अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।